नमस्कार मंडळी, सक्सेशन सर्टिफिकेट आणि एअरशिप सर्टिफिकेट विषयी तर आपण माहिती घेतली. आता माहिती घ्यायची वेळ आली आहे ती प्रोबेट म्हणजे काय. तर जसं सक्सेशन सर्टिफिकेट, एअरशिप सर्टिफिकेट हे विल असेल तर लागत नाही, अगदी तसंच विल असेल तरच प्रोबेटचा विषय येतो. मग आता विल असताना प्रोबेटचा विषय काय येतो? विल तर केली आहे ना त्या मृत व्यक्तींनी, मग प्रोबेट कशासाठी पाहिजे? तर प्रोबेट म्हणजे त्या विलचं कोर्टाने केलेलं सर्टिफिकेशन असतं आणि म्हणून आपल्याला प्रोबेट ही मागितली जाते. आता विलमध्ये त्या मयत व्यक्तीने, त्या मृत व्यक्तीने लिहिलेलं असतं की त्याची प्रॉपर्टी कोणाला द्यायची, कोणाला कशा पद्धतीनं द्यायचे, इत्यादी इत्यादी. मग ही प्रॉपर्टी त्या व्यक्तीला मिळताना, त्या व्यक्तीला त्या प्रमाणात मिळताना ज्या इन्स्टिट्यूट्स असतील किंवा ज्यांच्याबरोबर आपण डील करतोय ना, असे लोक आपल्याला प्रोबेट मागतात. मग हे प्रोबेट कंपल्सरी असतं का? तर प्रोबेट प्रत्येक वेळेला कंपल्सरी नसतं. काही केसेसमध्ये इंडियन सक्सेशन ॲक्टने आपल्याला सांगितलं आहे प्रोबेट कंपल्सरी आहे. तर प्रोबेट कंपल्सरी असलेल्या केसेस कुठल्या आहेत? तर जर का समजा ती जी मृत व्यक्ती आहे त्यांनी जी विल बनवली आहे, त्यांनी जे मृत्यूपत्र बनवलं आहे, ते मृत्यूपत्र जर का कलकत्ता, चेन्नई म्हणजे मद्रास आणि मुंबई या ठिकाणी जर का बनवलेलं असेल तर, या ठिकाणी बनवलेलं असेल तर, किंवा जर का जी प्रॉपर्टी आहे त्या विलमध्ये लिहिलेली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जर का कलकत्ता, चेन्नई किंवा मुंबई या ठिकाणी असेल तर आपल्याला कंपल्सरी प्रोबेट घ्यावं लागतं. तर इतर जी काही ठिकाणं आहेत, म्हणजे ह्या ठिकाणांच्या व्यतिरिक्त जी ठिकाणं आहेत तिथे विल केलेली नसेल किंवा तिथली प्रॉपर्टी नसेल तर आपल्याला प्रोबेट घ्यावं लागत नाही. पण जसं मी सक्सेशन सर्टिफिकेटच्या वेळी सांगितलं होतं की एखादं सर्टिफिकेटची गरज आहे का नाही आहे हे त्या इन्स्टिट्यूटनी ठरवायचं असतं. आणि म्हणून जरी कायदा सांगत नसला तरी काही वेळेला इन्स्टिट्यूट्सच्या प्रोसिजरप्रमाणे, त्यांच्या रूल्स रेग्युलेशनप्रमाणे ते आपल्याला विलचं प्रोबेट मागू शकतात. मग आपल्याला प्रोबेट कुठनं मिळतं? तर प्रोबेटसाठी सुद्धा आपल्याला कोर्टातच अर्ज करावा लागतो. प्रोबेटचा अर्ज हा कोणी करायचा असतो? प्रोबेटचा अर्ज हा एक्झिक्युटरनी करायचा असतो. मी जेव्हा माझा विलचा व्हिडिओ बनवला होता तेव्हा सांगितलं होतं की विलमध्ये एक्झिक्युटर अपॉइंट करायचा असतो. सो प्रोबेट ही एक्झिक्युटरलाच मिळते आणि त्यामुळे प्रोबेटचा अर्ज हा एक्झिक्युटरनीच करायचा असतो. हा प्रोबेटचा अर्ज एक्झिक्युटरनी केल्यानंतर जसं सक्सेशन सर्टिफिकेट किंवा एअरशिप सर्टिफिकेटमध्ये पब्लिक नोटीस, सायटेशन मी सांगितलं होतं, इश्यू केलं जातं, ही सगळी प्रोसिजर पार पाडली जाते. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक ह्याच्यामध्ये प्रोसिजर असते, ती म्हणजे व्हेरिफिकेशन ऑफ अ विल. तर विलच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला 2 अटेस्टिंग विटनेसेस लागतात. तर हे जे अटेस्टिंग विटनेसेस आहेत ना, या विटनेसेसना आपल्याला कोर्टापुढं न्यावं लागतं टू व्हेरीफाय दॅट द विल इज जेन्युइन. हे जे विटनेसेस आहेत ज्यांच्या आपण सह्या घेतल्यात विलवरती, ते कोर्टापुढे त्या विलची जी जेन्युइननेस आहे, जो जेन्युइननेस आहे तो सर्टिफाय करणार असतात. तर अशा पद्धतीनं यांचा एव्हिडन्स, यांचा पुरावा, ह्या 2 विटनेसेसचा पुरावा आणि सायटेशन ही सगळी प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कोर्ट हे जे प्रोबेटचं सर्टिफिकेट आहे ना, हे प्रोबेटचं सर्टिफिकेट इश्यू करते. ज्या ठिकाणी प्रोबेट कंपल्सरी आहे त्या ठिकाणी कायम लक्षात ठेवा, जोपर्यंत प्रोबेट मिळत नाही तोपर्यंत ते टायटल पूर्ण आहे, मालकी हक्क पूर्ण आहे असं समजलं जात नाही. याचा अर्थ विल इल्लीगल होते का? नाही, विल इल्लीगल होत नाही, पण प्रोबेट घेणं गरजेचं असतं. विलच्या पुढची जी प्रोसिजर आहे, मालकी हक्काचं आपण जेव्हा टायटल विषयी बोलत असतो तेव्हा तो मालकी हक्क प्रस्थापित होण्यासाठी ही प्रोबेट असणं गरजेचं आहे. प्रोबेटसाठी सुद्धा डिपेंडिंग ऑन द व्हॅल्युएशन ऑफ अ प्रॉपर्टी कोर्ट फी ठरवली जाते. ॲज ऑन डेट आपल्याला जी कोर्ट फी भरायची आहे कोर्टामध्ये प्रोबेटसाठी ती अशीच 75,000 रुपये सक्सेशन सर्टिफिकेटसारखीच आहे. सक्सेशन सर्टिफिकेटच्या वेळी मी सांगितलं तसंच जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर हा जो काही प्रोबेटचा आपला अर्ज आहे हा नॉर्मल दिवाणी दाव्यासारखा चालवला जाईल आणि जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं नाही तर ती जी काही प्रोसिजर आहे सायटेशनची, त्या विटनेस व्हेरिफिकेशनची, ही सगळी प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कोर्टाकडनं प्रोबेटचं हे सर्टिफिकेट विलवरती आपल्याला सर्टिफाय करून मिळेल. अशाच पद्धतीची अजून माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अधनमधनं भेट देत राहा, माझे व्हिडिओज लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत माझ्या चॅनलची माहिती जरूर पोचवा. धन्यवाद.